एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। मंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले 2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले। कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करणार। 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 24 ऑगस्ट सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1,500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कालच जमा होणार होते, परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काल 23 ऑगस्ट रविवार होता। काल रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, म्हणजे सर्व बँका बंद होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना काल तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा झालेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आज सकाळपासून सर्व बँका सुरळीतपणे उघडलेल्या आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 24 ऑगस्ट सोमवार आहे। आज सकाळी सर्व बँका उघडल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1,500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1,500 तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता आज 24 ऑगस्ट सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, त्या बँका कोणकोणत्या आहेत, तर याची आपण सविस्तर पद्धतीने माहिती आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला इथून पुढे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना आता आपण डायरेक्ट रक्षाबंधनची जी ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे, तर ती ओवाळणी किती रुपये जमा केली जात आहे, कोणाकोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जाणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे वेळ काढून पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु लाडक्या बहिणींना अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता। आता ऑगस्ट महिना सुद्धा संपत आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी ज्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या लावलेल्या आहेत, यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुम्हाला जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, म्हणजेच रक्षाबंधनची ओवाळणी मिळवायची असेल, तर तुम्ही कोणकोणत्या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे वेळ काढून पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींना 28 ऑगस्ट म्हणजे 28 ऑगस्ट रोजी शुक्रवार आहे, तर शुक्रवारी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी आता देण्यात येत आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर
सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत त्या पात्रता तुम्हाला लगेच सांगत आहे. परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे तर ते कामे सुद्धा लगेच सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ती कामे सुद्धा सविस्तर पाहणं गरजेचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी रक्षाबंधन चवाणी तुमच्या खात्यामध्ये सोडली जात आहे. तुम्हाला सुद्धा आठवत असेल की लाडकी बहीण योजना मागच्या 2 वर्षांपासून सुरू आहे आणि लाडक्या बहिणींनो, प्रत्येक सणाला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काही ना काही ओवाळणी, काही ना काही गिफ्ट देण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो, आता रक्षाबंधनचा सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता रक्षाबंधनची ओवाळणी दिली जात आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुम्हाला इथून पुढे आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. यासोबत लाडके बहिणींनो, तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एकाच दिवशी सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जाणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे. म्हणजेच लाडकी बहिणींनो, आज 24 ऑगस्ट सोमवार आहे, उद्या 25 ऑगस्ट मंगळवार आहे आणि परवा दिवशी 26 ऑगस्ट बुधवार आहे. म्हणजेच लाडकी बहिणींनो, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस सर्व लाडकी बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या 3 दिवसांमध्येच हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडकी बहिणींनो, तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडकी बहिणींनो, तुम्ही पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या ज्या लाडकी बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरल्या त्याच लाडकी बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. परंतु लाडकी बहिणींनो, पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत तर ती कामे सुद्धा तुम्हाला लगेच सांगत आहे. आता बघा लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. यानंतर लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत आणि लाडके बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 24 ऑगस्ट सोमवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत. यानंतर लाडके बहिणींनो, 25 ऑगस्ट मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर ते जिल्हे पाहून घेऊयात. आणि लाडके बहिणींनो, 26 ऑगस्ट बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जाणार आहेत तर ते जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या जुन्या पात्रता आणि ज्या नवीन पात्रता लावलेल्या आहेत त्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरत आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जाणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट
पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्या बँक खाते या 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तरच तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे. तर या 12 बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांचं बँक खाते या 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल त्याच बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. मग हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच रक्षाबंधनची ओवाळणी सोडली जात आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, खरोखर योजनेचे लाभार्थी नसतील, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवली जात नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आता जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमवणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. मग लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती तुम्हाला देत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना मागच्या 2 वर्षांपासून सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत. आता याच्यामध्ये झालेलं काय आहे तर बघा, याच्यामध्ये काही जुन्या पात्रता आहेत आणि काही नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. मग लाडक्या बहिणींनो, जुन्या पात्रतांमध्ये कोणकोणत्या पात्रता आहेत आणि नवीन पात्रतांमध्ये कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. त्यामुळे वेळ न घालवता तुम्ही सविस्तर पद्धतीने या पात्रता जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला या पात्रता समजल्या तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का. जर तुम्ही खरोखर पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधनचा सण. या सणाची लाडक्या बहिणी महिला वर्ग भरपूर आतुरतेने वाट पाहत असतात. मग तो सण आता आलेला आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला दिलासा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने आता जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत त्या लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी सांगत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का, यासोबत लाडक्या बहिणींना कोणत्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही त्या 5 प्रकारच्या बहिणी सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. यासोबत तुम्हाला आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून
जाऊन उपयोग होणार नाही याची माहिती सुद्धा तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता लगेच सांगत आहे। त्यामुळे वेळ न घालवता तुम्ही सविस्तर पद्धतीने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर प्रकारच्या भरपूर बँका आहेत। मग सर्वच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। मग कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील SBI बँक, बघा जर तुमचे बँक खाते SBI बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खाता इंडियन पोस्ट पेमेंट बँक पोस्ट बँकेमध्ये असेल तरी पण तुमची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक यासोबत लाडके बहिणींनो जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, अजून उर्वरित 10 बँका आहेत। उर्वरित 10 बँकांमध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत। तर त्या उर्वरित 10 बँकांची यादी सुद्धा तुम्हाला सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। परंतु लाडके बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे ती कामे सुद्धा लगेच सांगतो। बघा, पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे। आणि लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल। आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत आलेला आहेत। परंतु इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे। आणि अशा लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची म्हणजेच रक्षाबंधनची वळणी आता संपवली जात आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, बघा 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। मग हे 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। बघा, पहिला प्रकार म्हणजे राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न वाढलेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी बनलेले असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत लाडके बहिणी, ज्या लाडके बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे सरकलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। मग पैसे मिळणार कोणाला तर बघा, ज्या बहिणी गरजू आहेत, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नाही, ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये पात्र आहेत, अशाच बहिणींना हे पैसे आता सोडले जात आहेत। आणि अशाच बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची वळणी आता सोडली जात आहे। तर तुम्हाला बँकांची यादी सांगितलेली आहे। आता आपण आज या ठिकाणी 24 ऑगस्ट सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत त्या जिल्ह्यांची यादी, उद्या 25 ऑगस्ट मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जातील त्या जिल्ह्यांची यादी, आणि परवा दिवशी 26 ऑगस्ट मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जातील त्या जिल्ह्यांची यादी। तर अशी आपण टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात। बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु या ठिकाणी लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे सोडण्याचा निर्णय झालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 24 ऑगस्ट सोमवार रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, परभणी जिल्हा, रायगड जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा, तर या 6 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत, आणि लाडक्या बहिणींनो पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर यासोबत नागपूर शहर असेल, जळगाव असेल, यासोबत वरच्या साईडचे परभणी, बीड असतील, आणि या साईडचा गडचिरोली, चंद्रपूर, तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमवण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो, आता
28 ऑगस्ट शुक्रवार जवळ येत आहे, म्हणजेच रक्षाबंधनचा सण त्या दिवशी आहे. तर या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं हे पैसे अगोदरपासूनच वाटप केले जाणार असून लवकरच तुमच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 ऑगस्टचे 1500 जमा होतील. म्हणजेच तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि KYC केलेले नसेल तर ती KYC केलेली असायला पाहिजे.